तेव्हाच्या न्यायाधीशांकडे महाराष्ट्राचा खटला नव्हता. तेव्हाचे जे न्यायाधीश होते, जे फडणवीस यांनी जो शोध लावले, ते त्यांचं कामच आहे, ते शोध करत बसायचे. कोण कधी कुठे गेलं होतं, कोण कुठल्या ह्याच्यात गेलं होतं, त्याला दुसरी कामं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ते न्यायाधीश एका सार्वजनिक कार्यक्रमात गेले, ते खाजगी भेटीला गेले नव्हते आरतीच्या नावाखाली. ते ज्या सरन्यायाधीशांविषयी बोलतायत, सांगतायत, ते सार्वजनिक कार्यक्रमात सगळ्यांसमोर, अनेक लोकांसमोर जाऊन ते त्या कार्यक्रमात उपस्थित होते. हे त्यांना माहीत नसेल तर त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ चित्रण त्यांना मी पाठवतो, त्यांना पाहू द्या बसून. मुळात देशाच्या सरन्यायाधीशांनी अशा प्रकारे खाजगी स्वरूपाच्या भेटी राजकारण्यांबरोबर करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. गेल्या 3 वर्षापासून चंद्रचूड यांच्यासमोर महाराष्ट्राच्या घटनाबाह्य सरकारची खटला चालू आहे. आणि जेव्हा मनुष्यबळ आणि पक्ष सध्याच्या मिंधे मुख्यमंत्र्यांना मिळाला, तेव्हा त्यांचं एक वक्तव्य मला अजून आठवत आहे. ते असं म्हणाले होते की मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवून दिलं आणि त्यांच्यामुळे आमचं सरकार टिकलं. याचा अर्थ असा आहे, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थांवर दबाव आणूनच सरकारनं त्यांनाही दिलं. आणि त्याच चंद्रचूडना आज किंवा काल तुमचे प्रधानमंत्री भेटतात. हे देशाच्या संविधानासाठी, लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची घंटा वाजवणारा हा प्रसंग आहे. नितेश राणे एक वादग्रस्त विधान केलेलं आहे की सर्व धर्म समभाव आपल्याला मानायचा नाही आहे. आणि नितेश राणे म्हणतात सर्व धर्म समभाव मानायचा नाही आहे. अजित पवार साहेब, अजित पवार असं म्हणतायत की मुस्लिमांबद्दल वक्तव्य खपून घेणार नाही आणि नितेश राणे म्हणतायत की हिंदूंकडून खरेदी करा आणि आम्ही जातो भूर्ता वाटतायत. म्हणजे महायुतीतले तिन्ही पक्ष परस्पर काय वक्तव्य करण्याची गरज नाही. त्यांच्या एकंदरीत आघाडीमध्ये गोंधळ आहे. आता ज्या तुम्ही त्या कोणाचं नाव घेतलं, नाही दुसरं कोणाचं, नितेश राणे, हा काय कोण आहेत ते आमदार, त्यांच्याविषयी एक वक्तव्य मी हाजी आराफत यांचं ऐकलं. आधी ते हाजी आराफतना उत्तर द्या म्हणा आणि मग ट्यूट्यू करा. हाजी आराफतनी जे भाष्य केलेलं आहे, जे त्याला काही प्रश्न विचारले त्यांच्या भाषेत, त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायची हिंमत दाखवतो. आम्ही आमची संस्कृती आणि संस्कार पाळतो बरं का. अशा कोणाला पिल्ल्या पिल्ल्याला उत्तर देत बसलं तर आम्हाला राजकारण करायला हवं. हाजी आराफतनं उत्तर द्यावं. तुम्हाला जनाब सेना असं हिनवतात, मग हे बुरके वाटतात, यावर काय उत्तर? आम्हाला कोणी जनाब सेना म्हणत नाही.